इथे शेका पक्ष होता, कारण त्यावेळी शेकात राम होता. मी शेका पक्षात होतो ना 2004 मध्ये. 2004ला रामशेठ ठाकूर काँग्रेसमध्ये गेला. 4 ते 14 पनवेल उरणमध्ये काँग्रेसनं मजबूत पकड घेतली होती. काँग्रेस सगळे दिसत होता. 14 मध्ये आम्ही भाजपमध्ये गेलो. प्रशांत ठाकूर टोल नाक्याच्या प्रश्नावर आम्ही गेलो, म्हणजे नुसता प्रशांत ठरला. टोल नाक्यावर टोल माफी होते, आम्ही कुठे गेलो, भाजपमध्ये गेलो. भाजपवाल्यांनी आम्हाला जवळ घेतलं आणि त्यांनी आम्हाला चांगलं प्रेम दिलं. कामं करण्याच्या दृष्टीने आम्हाला सवय करून घेतलं आणि मग आम्ही भाजपवाले झालो होतो. आता जन्मानं शेका पक्षात कृती काम करण्याकरता ज्यावेळी तिथं संधी मिळत नाही म्हटल्यानंतर काँग्रेसमध्ये तीही कामं करून घेतली आणि भाजपला भाजपमार्फत भरपूर मोठी मोठी कामं इथं करतात आहेत. फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आता रवींद्र चव्हाण साहेब आमचे प्रदेश आहेत, ते पण घरगुती अगदी घरच्यासारखे आम्हाला वावतात आणि प्रेम देतात, सांगितलेली कामं घेतात आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आता जे जुने पक्ष होते, जे शेका पक्ष तसा जुनाच, काँग्रेस तसा जुनाच, भाजप इथं पनवेल उरणमध्ये नव्हता जास्त, पण तो आता गेल्या 10 वर्षात 12 वर्षात 2014 पासून ते 10-12 वर्षामध्ये भाजपने आता पनवेल झालेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही 60 सीट जिंकलेले आहोत. तर मतदारांचं नक्कीच आम्ही आभार मानू की मतदार समजून घेतात. विकासाला कोण चालना देईल, विकास कोण आपला विकास करू शकेल. शेवटी मतदारांना काय पाहिजे आहे, 2 दिवसाचं काहीतरी हातात घेऊन जे उपयोगाचं नाही, तर त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे की आपल्या गावचं काम, आपल्या शहराचं काम, आपल्या विभागाचं काम कोण करेल, कुठं गेल्यानंतर ते आपल्याला पुढंपर्यंत घेऊन जातील, अशा पद्धतीनं मतदार बघत आहेत. आणि त्यामुळे विकासाच्या दृष्टीनं म्हणूनच आम्हाला या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा यश मिळेल याची खात्री वाटते. एक विश्वास नक्कीच आहे की पूर्वीच्या काळामध्ये इथे शेका पक्ष होता, कारण त्यावेळी शेकात राम होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.